छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल आणि वन विभागाच्या संयुक्त पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येणार आहे। अभियानाची सुरुवात जिल्ह्यातील 84 मंडळाधिकारी मुख्यालयांमध्ये 7 मार्च पासून होईल। या शिबिरात नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रश्न निकाली काढण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे। महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजस्व अभियान घेऊन समाधान शिबिर आपल्या प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 84 मंडळाधिकारी मुख्यालयामध्ये 7 मार्च पासून हे समाधान शिबिर घेण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये महसूल विभागाशी संबंधित जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व त्या ठिकाणी निकाली काढण्यात येणार आहेत। त्यामध्ये पानंद रस्त्याचा विषय आहे, प्रलंबित फेरफार आहेत, कमी जास्त पत्रक आहेत, भूसंपादन झाल्यानंतर सुद्धा शासकीय विभागाचे नाव सातबारावर लागले नसतील तर ते नावं लावायचे आहेत। आपल्या कायदेशीर प्रक्रियेतून जे जे प्रमाणपत्र लोकांना मिळत असतात ते सर्व प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा सेतू केंद्रामार्फत पुरवल्या जातात त्या सुद्धा त्या मंडळाधिकारी मुख्यालयामध्ये दिल्या जाणार आहेत। आकर्षक ची अट शासनाने रद्द केलेली आहे, परंतु त्याचा अधिभार मूल्य जो आहे त्याची निश्चिती या कॅम्पच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि विविध जनजागरण सुद्धा या कॅम्पच्या माध्यमातून करून जनसामान्य नागरिकांचं जीवन सुसह्य कसं होईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। आणि या अभियानासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य सुरू आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये 7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये हे समाधान शिबिर होणार आहे। माझं आपल्या जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्या ठिकाणी हे अभियान होत आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सहकार्य करावं। समाज साधना न्यूज, समाज हितासाठी सदैव अग्रेसर।